वडिलांसोबत भातशेती करत असताना गंगाराम धिंदळेंना ही शेती परवडत नव्हती। नवतंत्र आणि नव्या वाणांची लागवड करूनही निसर्गाची साथ मिळत नव्हती। उत्पादन खर्च आणि मिळणाऱ्या उत्पन्नात ताळमेळ बसत नव्हता। त्यामुळे भातशेती सोडून द्यायचा विचार नगर जिल्ह्यातल्या शिरपुंजे गावच्या गंगाराम धिंदळेंनी केला होता। पण भातशेती सोडून दिली तर नव्यानं उद्भवणाऱ्या प्रश्नांची उत्तरं त्यांना मिळत नव्हती। अशी शेती जर आपल्याला परवडत नाही तर मग शेती सोडून द्यावं का काय आणि कुठेतरी नारायणगावला मजुरी करा असं वाटायला लागली। या पूर्वी आम्ही जी पुरातन शेती जी करत होतो त्याच्यामध्ये साधारण मला 15 ते 18 क्विंटल भात व्हायचा। मग मी त्या भातापासून साधारण मला 14-15 हजार रुपये मिळायचे। त्याच्यामध्ये वर्ष तर काढायला जातच नव्हतं। दवाखान्याचा खर्च, पोरांच्या शाळेला पैसे, मग ते आणायचे कुठे? शेती सोडून देण्याचा विचार गंगाराम धिंदळेंमधील शेतकऱ्याला स्वस्त बसू देत नव्हता। 6 वर्षांपूर्वी त्यांनी तालुक्याचं गाव गाठलं। तिथं कृषी अधिकाऱ्यांना भेटले, त्यांचा सल्ला घेतला आणि सेंद्रिय पद्धतीने सुधारित वाणांची भातशेती करायला सुरुवात केली। शेतीचा उत्पादन खर्च कमी करून उत्पादन वाढवण्यासाठी त्यांनी सेंद्रिय खतांचा वापर सुरू केला आणि इथूनच त्यांच्या शेतीला कलाटणी मिळाली। मग हे महागडं खत आणण्यापेक्षा मी ते खताचा विचार केला। आमच्याकडे पालापाचोळा भरपूर आहे, झाडं भरपूर आहे, मग त्या खताचा उपयोग आम्ही करू लागलो। त्या खत तयार केलं, अरे त्याचं चांगलं खत तयार झालं। अहो आम्ही गोण्याच भरायला लागलो त्याच्या, गोण्या भरून मग त्या खताचा उपयोग आम्ही माझ्या शेतात करायचं ठरवलं। आणि काय सांगू तुम्हाला, असा जोरात भात पिकायला लागला त्याच्यावर। तर माझा बाप काढीत होता ज्या वावरात 2-4 पोते, तिथं मला 9 पोते भात झाले। मग मला त्याची जरा अभिलाषा वाढलीच, पैसाही मिळाला ना भरपूर। मग मला जास्त अपेक्षा वाढल्यावर मग बाप म्हणतो, अरे अजून दुसऱ्या जाती आण ना, आपल्याला असे पैसे मिळतील। गांडूळ खताबरोबर त्यांनी त्याचा अर्क काढायला सुरुवात केली। त्याची फवारणी केल्यानं त्याचं पीक निरोगी होऊ लागलं। रासायनिक खतं आणि कीटकनाशकांच्या फवारणीचा खर्चही कमी झाला। शिवाय भाताच्या उत्पादनात वाढ मिळू लागली। 4 सूत्री पद्धतीनं भात लागवड, खतं आणि जैविक फवारण्याचं वेळापत्रक पाळल्यानं त्यांचं भात उत्पादन वाढलं। 10 एकरातल्या भात शेतीपासून पूर्वी त्यांना अवघी 20 पोती म्हणजे 15 क्विंटल भाताचं उत्पादन मिळायचं। त्यातून खर्च वजा जाता त्यांना अवघे 15 ते 18 हजार रुपये मिळायचे। पण सेंद्रिय पद्धत आणि आधुनिक तंत्राचा स्वीकार केल्यानं सध्या त्यांना 70 ते 75 पोती म्हणजे 55 ते 60 क्विंटल भाताचं उत्पन्न मिळतंय। त्यापासून खर्च वजा जाता त्यांना वार्षिक 1 लाख ते 1.25 लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळतोय। सध्या त्यांच्याकडे भाताच्या सह्याद्री 1, अन्नपूर्णा, इंद्रायणी, काळभात, समृद्धी, जिरवेल आणि बासमती वाणाचं भात पीक आहे। याची विक्री ते नगरपासून ते पुण्यापर्यंतच्या महापीक बाजारात करतात। विशेष म्हणजे राज्याच्या राज्यपालांनी देखील त्यांच्याकडील सेंद्रिय तांदळाची खरेदी केली आहे। 2006 ला महाराष्ट्र शासनाने धान्य उत्सव नगर या ठिकाणी सुरू केला होता। आमच्या राजूर बाजारात जर 20-22 रुपये किलो तांदूळ असेल तर तोच तांदूळ नगर सारख्या महापीक बाजारामध्ये जवळजवळ 30 ते 35 रुपयांमध्ये 10 ते 12 रुपये मला जास्त मिळू लागले। मग मी 2006 पासून कुठं प्रदर्शन भरतय तिथं जाता येईल का, त्याच्यातून मला पैसे मिळतील ही मला आशा लागून राहील। मग यापोटी मी प्रत्येक वर्षी नगर, औरंगाबाद, पुणा, भीमथडी यात्रा या ठिकाणी माझा तांदूळ मी नेऊ लागलो आणि तो तांदूळ नेत असल्यामुळे मला लाखो रुपये त्यापासून। जमिनीची घटणारी उत्पादकता, हवामानात होणारे बदल यामुळे भातशेतीचं उत्पादन घटतंय, तर सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे भात उत्पादकांना भात शेती परवडत नाही। त्यामुळे भात शेती सोडण्याचा विचार करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढते आहे। अशा काळात उत्पादन खर्च कमी करून माती आणि माणसाचं आरोग्य जपण्याचा आणि आर्थिक हित साधण्याचा प्रयत्न गंगाराम धिंदळेंनी केलाय। त्यामुळे येणाऱ्या काळात सेंद्रिय पद्धतच भात उत्पादकांना तारणार असल्याचं धिंदळेंच्या उदाहरणावरून दिसतंय। अभिजित सोनवणे, स्टार माझा, अकोले, अहमदनगर।